नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। आज सिरसाडा ग्रामपंचायत येथे आपल्या कामकाजाची सुरुवात शेतकऱ्यांच्या कामांना झाली। पोखरा अंतर्गत कृषी सहाय्यक टोंपे मॅडम यांच्यासोबत सिरसाड्यातील शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली। पोखरा अंतर्गत शेतकऱ्यांना जे काही सुविधा भेटतात त्याची सगळी माहिती शेतकऱ्यांना दिली व सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरून घेण्यासाठी सुद्धा माननीय टोंपे मॅडम व माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं आवाहन देखील करण्यात आले व तसेच आज ईदगाह मैदान येथे जलनायक मयांक गांधीजी साहेब व त्यांची संपूर्ण टीम व शाळेतील अनेक मुलं व मेडिकल असोसिएशनचे सर्व टीम उपस्थित राहून 20,000 झाडं लावण्याचा विक्रम माननीय जलनायक मयांक गांधीजी साहेबांसोबत झालं। आपल्याला सिरसाडा शहराला 3 लाख झाडं ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून लावायचं आहे। ईदगाह मैदान येथे जे झाडं लावण्यात आले त्यांच्या कुंपणाची जबाबदारी आणि तिथं तार कंपाऊंड करण्याची जबाबदारी माननीय सिद्धू भैया कराड यांच्या माध्यमातून मेडिकल असोसिएशनने घेतली। इथं झाडं लावल्यानंतर सर्व जणांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा असा सुंदर संदेश सिरसाडाकरांना दिला व तसेच सिरसाडा शहरात प्रत्येक बीएलओंना जाऊन मतदार याद्यांचा जो कार्यक्रम चालू आहे त्याची माहिती घेतली। आपल्या सिरसाडा शहराला 60%च आतापर्यंत बीएलओ कडे काम झालेले आहे व गावातील अनेक मतदार राजांनी बीएलओ कडे जाऊन त्यांचे फॉर्म भरून त्यांच्या फॉर्मची पूर्तता करून घेतलेली नाही। त्या सर्वांना विनंती आहे की आपण बीएलओ कडे जाऊन आपले उरलेले काम करून घ्यावे व तसेच माझे मित्र फिरोजभाई पठाण सिरसाडा शहराचे उपसरपंच यांच्या वडिलांचं काल दुःखद निधन झालं। त्यांची सातवन भेट माननीय सिरसाडा पोलीस स्टेशनचे एपीआय राठोड साहेब यांच्या सोबत त्यांच्या घरी जाऊन त्यांची सातवन भेट घेतली व तसेच आपल्या सिरसाडा शहराला 1 किलोमीटर मेंटेनन्सचे काम आलेले आहेत। तसेच सिरसाडा शहरातील अपेक्षा डीपी, जिनिंग डीपी व पाणी पुरवठा डीपीला कुजलेले जे तार आहेत ते सगळे तार बदलून आज तार वळून घेण्याचे काम एमएससीबीच्या माध्यमातून करून घेतले। आपल्या सिरसाडा शहराला लवकरच जे काही लाईटचा व एमएससीबीचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला दूर करून घ्यायचा आहे। असे अनेक काम सिरसाडा शहरात आज मी केलेले आहे। असेच आशीर्वाद आपले माझ्यासोबत राहू द्या एवढीच विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।